नमस्कार शेतकरी मित्रांनो, जुलै ऑगस्ट महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। त्यामुळे शासनाने 50% पेक्षा जास्त नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना पीक विम्याची अग्रिम रक्कम देण्याची घोषणा केली होती। त्यानुसार काही जिल्ह्यांमध्ये 25% अग्रिम रक्कम वितरित करण्यात आली, परंतु इतर जिल्ह्यांमध्ये अग्रिम रक्कम देण्यास विमा कंपन्यांनी नकार दिला आहे। विमा कंपन्यांनी एकूण 7 जिल्ह्यांना अग्रिम रक्कम देण्यास नकार दिला होता। त्यांच्या म्हणण्यानुसार या जिल्ह्यांमध्ये पावसाचा खंड पडला असला तरी पिकांचे मोठे नुकसान झाले नव्हते, म्हणून अग्रिम रक्कम देणे योग्य नव्हते। विमा कंपन्यांनी या प्रकरणी केंद्रीय समितीकडे अपील केली होती। केंद्रीय समितीने विमा कंपन्यांच्या बाजूने निकाल दिला। त्यांच्या मते पीक कापणी प्रयोगानंतरच अंतिम पैसेवारी निश्चित होईल आणि त्यानुसारच पीक विमा देणे योग्य होईल। केंद्रीय समितीच्या निकालानुसार या 7 जिल्ह्यांना अग्रिम रक्कम मिळणार नाही। शेतकरी मित्रांनो, आता या 7 जिल्ह्यांतील काही जिल्ह्यांची अंतिम पैसेवारी 50% पेक्षा कमी आली आहे। अशा जिल्ह्यांतील शेतकरी आता पीक विम्याचे वाटप होईल अशी अपेक्षा करत आहेत। सरकारने दुष्काळी परिस्थितीत पिकांच्या उत्पादनात मोठी घट होणार असल्याचे मान्य केले आहे। अशा परिस्थितीत ज्या जिल्ह्यांची अंतिम पैसेवारी 50% पेक्षा कमी आहे त्या जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना उर्वरित 75% पीक विमा वितरित करण्यात येईल अशी शासनाची भूमिका आहे। अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले असले तरी प्रत्यक्ष पीक विम्याच्या रकमेचे वाटप करण्याबाबत गोंधळ आहे। पीक विमा कंपन्या आणि शासनाच्या वेगवेगळ्या भूमिकेमुळे शेतकऱ्यांना न्याय मिळण्यास उशीर होत आहे। दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांना पुरेसा आर्थिक पाठबळ मिळणे गरजेचे आहे। यासाठी शासन आणि विमा कंपन्यांनी वेळेत योग्य भूमिका घेणे अपेक्षित आहे।